मित्रांनो, नगर परिषद गट क आणि गट ड या पदभरतीची संपूर्ण प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. पुढच्या महिन्यामध्ये म्हणजेच एप्रिल महिन्यामध्ये जाहिरात आलेली बघायला भेटेल. याच्यामध्ये गट क ची एकूण पदे किती असणार आहेत? तर इथे बघू शकता 2151 पदे असणार आहे गट क ची आणि गट ड ची पदे 987 पदे असणार आहे, जे 10वी पास वरती असणार आहेत. अशा प्रकारची टोटल भरती 3138 पदांची एप्रिल महिन्यामध्ये आलेली बघायला भेटेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत आणि सोबतच त्या पदांची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, वयाची अट काय असणार आहे आणि जो अभ्यासक्रम आहे काय आहे डिटेल्स मध्ये सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर ज्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटली नाहीत ते नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा, नक्कीच तुम्हाला रिप्लाय दिला जाईल. आता सर्वात पहिल्यांदा आपण बघणार आहोत की जे माहिती अधिकार अंतर्गत आपल्याकडे जी माहिती आहे कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहे, जिल्ह्यानुसार जागा सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे. रिक्त पदे या ठिकाणी म्हटलेलं आहे. बघू शकता जिल्ह्याचे नाव, रिक्त पदे गट क आणि गट ड दिलेले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघू शकता जे पालघर आहे गट क च्या 8 जागा, गट ड च्या 3 जागा. रत्नागिरी 27 जागा, गट क च्या 8 जागा, गट ड च्या. ठाणे गट क 27 जागा, ठाणे 9 जागा. रायगड गट क च्या 24 जागा, गट ड च्या 25 जागा. सिंधुदुर्ग 13 जागा, गट क च्या, गट ड च्या 16 जागा. कोकण हे पूर्ण सांगितलं येत आहे. कोकण विभाग हे पूर्ण कोकण विभागामध्ये किती आहेत तर टोटल गट क ची पदे 139 रिक्त आहेत आणि गट ड ची 61 पदे रिक्त आहेत. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. एकूण रिक्त पदे बघितले तर कोकण विभागामध्ये 200 रिक्त पदे आहेत. आता इथं बघू शकता हा पुणे विभाग. इथं पुणे विभाग मध्ये टोटल जी बघत आहात एवढी टोटल आहेत. गट क ची पदे किती आहेत जिल्ह्यानुसार तुम्ही इथे बघून घेऊ शकता. टोटल जर गट क ची बघितली तर 296 पदे रिक्त आहेत. त्याच्यानंतर गट ड ची जर बघितलं तर 116 पदे रिक्त आहेत पुणे विभागामध्ये. अशा प्रकारचे पुणे विभागामध्ये गट क आणि गट ड ची एकूण 412 पदे रिक्त आहेत. आता इथं जर बघितलं एक मिनिट. आता इथं नागपूर विभाग गट क ची किती आहेत तर बघू शकता 352 आहेत. गट ड ची 88 पदे आहेत. 440 पदे नागपूर विभागामध्ये आहेत आणि नागपूर विभागाचे जे जिल्हे तुम्ही इथे बघू शकता. एवढे या ठिकाणी गट क ची जिल्ह्यानुसार बघा आणि गट ड ची टोटल मी तुम्हाला आधीच सांगितलेली आहे. आता नेक्स्ट जर बघितलं तर आलेला आहे अमरावती विभाग. गट क ची एकूण पदे जिल्हे इथे तुम्ही बघून घे. हे सर्व जिल्हे, हे सर्व जिल्ह्यानुसार बघा. जर टोटल बघितली गट क ची तर 330 पदे रिक्त आहेत आणि सर्वात जास्त अमरावतीमध्ये गट ड ची पदे आहेत. 157 पदे आहेत. बघू शकता हे गट ड ची जिल्ह्यानुसार बघू शकता. अशा प्रकारे अमरावतीमध्ये एकूण 487 पदे रिक्त आहेत. पुढे शैक्षणिक पात्रता वगैरे सर्व माहिती बघणार आहोत. फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आता नाशिक विभागामध्ये कोणकोणते जिल्हे येतात? धुळे, अहमदनगर, नाशिक, जळगाव, नंदुरबार. अशा प्रकारे गट क ची नाशिकमध्ये एकूण जर बघितले 403 पदे रिक्त आहेत आणि गट ड च फक्त 8 पदे रिक्त आहेत नाशिकमध्ये. अशा प्रकारची टोटल गट क आणि ड ची 411 पदे रिक्त आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आता राहिला शेवटचा छत्रपती संभाजीनगर जिल्हा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गट क ची इथे 631 पदे रिक्त आहेत आणि गट ड ची सर्वात जास्त पदे 557 पदे. अशा प्रकारे 1188 पदे रिक्त आहेत गट क आणि ड ची छत्रपती संभाजीनगर. उस्मानाबाद बघू शकता गट क ड. हिंगोली बघू शकता. त्याच्यानंतर लातूर, नांदेड बघा. त्याच्यानंतर वरती बघू शकता इथं सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे. इथं बघू शकता जिल्ह्यानुसार हे गट क ची बघा, ही गट ड ची एवढी रिक्त बघा. आता जर टोटल जर बघितले तुम्हाला सांगितले तर 1188 पदे रिक्त आहेत. आता सर्व विभागाचे जर बघितलं इथं तर गट क ची पदे किती आहेत तर 2151. व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितले 2151 पदे आहेत आणि गट ड ची जी पदे आहेत 987 पदे आहेत. अशा प्रकारे 3138 पदांची जाहिरात येईल. जिल्ह्यानुसार सर्व तुम्ही बघितलेलेच आहे आता जाहिराती. आता या सर्वात महत्त्वाचा जो पॉइंट आहे याची सर्वात पहिल्यांदा पदे कोणकोणती असतात आणि त्यांचा नंतर अभ्यासक्रम मी तुम्हाला सांगतो. आता कोणकोणती पदे असतात सर्वात पहिल्यांदा मी सांगतो तुम्हाला. एक मिनिट. सर्वात पहिल्यांदा पदे शैक्षणिक पात्रता सांगतो अगोदर, मग तुम्हाला प्रत्येक पदाचा अभ्यासक्रम सांगतो. आता याच्यामध्ये खूप वेगवेगळी पदे असतात. जर बघितलं याच्यामध्ये तर बघू शकता इथे 6वा पॉइंट. राज्यभरातील एकूण किती
बघू शकता राज्यात एकूण 34 जिल्ह्यामध्ये किती नगर परिषद आहेत तर 387 नगर परिषदा आहेत. त्याच्यामध्ये हे वेगवेगळी काही पदे आहेत. तुम्ही बघू शकता इथे पदे 10वी पासवरची पदे इथे बघू शकता. 10वी पास आणि कोर्सवाले. तर नगर परिषद स्थापनेवरील लिपिक, टंकलेखक, लघुलेखक, गाळणी चालक, प्रयोगशाळा सहाय्यक, उद्यान पर्यवेक्षक, सहाय्यक ग्रंथपाल, पंप ऑपरेटर वगैरे असे शिपाई, मुकादम, वायमन, सफाई कामगार अशी खूप वेगवेगळी पदे आहेत. 10वी पासवरती मोठ्या प्रमाणामध्ये पदे असलेली तुम्हाला बघायला भेटतील. आता प्रत्येक पदाच्या नुसार माहिती आपण इथे बघणार आहोत. ठीक आहे. आपण काय बघणार आहोत शैक्षणिक पात्रता अगोदर बघू सर्व वेगवेगळी पदांची. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत अभ्यासक्रम. ठीक आहे. 1 मिनिट. आता इथं बघितलं जे पहिलं पद आहे वरिष्ठ लिपिक. वरिष्ठ लिपिक जे पद आहे तर म्हटलेलं आहे उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण व टंकलेखनाचे शासन मान्यतेचे प्रमाणपत्र. म्हणजे तुमची या ठिकाणी जर टायपिंग मराठी असेल तर 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी असेल तर 40 शब्द प्रति मिनिट टायपिंग असणे गरजेचे आहे. आणि MSIT देखील प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे आणि मराठी भाषा येणे गरजेचे आहे असे म्हटलेलं आहे. ठीक आहे. याच्याबद्दल डाऊट असेल तर तुम्ही हा स्क्रीनशॉट बघून वाचू शकता. डिटेल्समध्ये माहिती जर प्रत्येक पदाची सांगितली तर खूप वेळ लागलेला बघायला अ, भेटेल. आता ही मेन शैक्षणिक पात्रता तुम्ही इथे धरायला पाहिजे. ही असली देखील तरी चालेल. सुधारित इथे म्हटलेलं आहे सुधारित शैक्षणिक पात्रता तीच आपण बघून घेऊयात. दोन्हीतली बघा लिपिक, टंकलेखक बघू शकता. याची येथे शैक्षणिक पात्रता घेऊ शकता. लिपिक, टंकलेखक या पदाची शैक्षणिक अर्थात सार्वजनिक कोणत्याही पदवी किंवा शासनाने त्याच्याशी समतुल्य घोषित केलेली कोणतीही अर्हता तुम्ही असणे गरजेचे याच्यापैकी. ठीक आहे. नेक्स्ट बघूयात आपण. आता वाहन चालक. वाहन चालक काय असणे गरजेचे आहे? तर बघू शकता. माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण म्हणजे माध्यमिक म्हणजे काय झालं? फक्त 10वी पास तुम्ही उत्तीर्ण असणे गरजेचे आहे आणि वाहन चालवण्याचा 3 वर्षाहून कमी नाही. म्हणजे 3 वर्षापेक्षा जास्त तुमच्याकडे अनुभव असणे गरजेचे आहे आणि MSIT देखील असणे गरजेचे आहे. आता MSITचा पॉइंट रद्द करतील कारण महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी जर ते विषय जर असेल 10वी मध्ये ते CET वगैरे होते विषय ते जर असेल तर MSIT नसली तरी देखील चालून जाते. त्याच्यानंतर आहे ड्रायव्हर कम ऑपरेटर बघू शकता. माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत मंडळाची SSC वरून फक्त 10वी पास. 10वी पास असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. 6 महिने कालावधीचा त्याने अग्निशमन कालावधीचा कोर्स पूर्ण केलेला असावा असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यामध्ये शरीराची अट दिलेली आहे. उंची 165 पाहिजे. बघू शकता छाती 81 पाहिजे आणि महिलांना महिलांची उंची इथे दिलेली नाही अंदाजित माझ्या नाही सॉरी इथे महिलांची दिलेली आहे 157 आणि पुरुषांची 165 असायला पाहिजे. त्याच्यानंतर लघुलेखकची मान्यता प्राप्त कोणत्याही शाखेची पदवी असणे गरजेचे आहे. इंग्रजी 100 शब्द प्रति मिनिट टायपिंग असणे गरजेचे आहे. मराठी 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी तत्सम वरती 40 शब्द प्रति मिनिट असणे गरजेचे आहे. MSITचं वगैरे येथे बरेच अटी दिलेल्या आहेत. आता सर्वात महत्त्वाचं हे पद येथे एकदम चांगल्या लेव्हलचे पद असणार आहे. गाळणी चालक आणि प्रयोगशाळा सहाय्यक याचे काय दिलेले आहे? शासन मान्य विद्यापीठाचा विज्ञान शाखेचा रसायनशास्त्र विषयातील पदवीधारक असणे गरजेचे आहे असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. आणि इथं म्हटलेलं आहे MSIT किंवा तत्सम प्रमाणपत्र महाराष्ट्र शासनाने प्रदान केलेले असावे. त्याच्यानंतर पंप ऑपरेटर जोडारी वीजतंत्री याच्यामध्ये 10वी परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे आणि 2 वर्षाचा वीजतंत्री ITI जोडारी ITI होणे गरजेचे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर तारतंत्री आणि वायरमन 10वी परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे आणि 18 वर्षाचा कमीत कमी उमेदवार असावा असंच म्हटलेलं आहे इथे फक्त आणि जे वायरमन किंवा तारतंत्रीचा जो ITI आहे संस्थेकडून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून देण्यात आलेले प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर इथं पॉइंट आहे उद्यान पर्यवेक्षक याचं जो तुमच्याकडे दिलेली आहे शैक्षणिक पात्रता इथे म्हटलेलं आहे मान्यता प्राप्त कृषी विद्यापीठाची BSc हॉर्टिकल्चर पदवी तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे जर बघितलं तर सहाय्यक ग्रंथपाल
कोर्स झालेला असणे गरजेचे आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची ग्रंथालय शास्त्राची ते जे असतं ना कोर्स असतो एम.लिब आणि बी.लिब नावाचा जो ग्रंथपालचा कोर्स असतो ते असणे गरजेचे आहे आणि एम.एस.सी.आय.टी देखील असणे गरजेचे आहे. आता सर्व पदांना त्यांनी एम.एस.सी.आय.टी ची अट ठेवलेली आहे. ही अट वगळण्यात येईल हा माझं वैयक्तिक मतानुसार मी सांगतो. त्याच्यानंतर बघू शकता हॉलमन. हॉलमन जे आहे इथं 7वी म्हटलेलं होतं अगोदर, परंतु यांनी सुधारित याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे 10वी पास एस-एस-सी म्हणजे 10वी पास असणे गरजेचे आहे आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नळ कामगार म्हणजे जे प्लंबर वगैरे असतात त्यांचं या ठिकाणी आय-टी-आय असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर इथं म्हटलेलं आहे शिपाई जे पद आहे त्याच्यामध्ये बघू शकता आधी 9वी 10वी पर्यंत जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी होते, परंतु नंतर इथं फक्त उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे फक्त एस-एस-सी फक्त 10वी पास असेल तर फॉर्म भरू शकता आणि एम-एस-सी-आय-टी ची देखील यांनी अट येथे ठेवलेली आहे. आता मागे एक एम-एस-सी-आय-टी वरती 2-3 वेळा जी-आर आलेले आहेत त्याच्यावरती सविस्तर बघावे लागेल की एम-एस-सी-आय-टी ची आवश्यकता आहे की नाही ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कव्हर करूनच देणार आहोत. त्याच्यानंतर फायरमन अग्निशामन याचे बघू शकता 10वी पास असणे गरजेचे आहे. 10वी पास असणे गरजेचे आहे आणि जो अग्निशामनचा जो कोर्स असतो तो कंप्लीट झालेला असणे गरजेचे आहे. ठीक आहे. आता तिथे पुरुषांसाठी उंची 165 महिलांसाठी उंची 157 असणे गरजेचे आहे. ठीक आहे. आता वेगवेगळ्या पदांची ही शैक्षणिक पात्रता होती. काही पदे बरीच याच्यामध्ये शैक्षणिक पात्रतेमध्ये बदल झालेला बघायला भेटेल. 10वी पास वरती खूप सारी पदे असलेले बघायला भेटतील. आता प्रत्येक पदाचा जो अभ्यासक्रम आहे तो सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला येथे सांगतो जी-आर नुसार. ठीक आहे. आता जे बघू शकता जेवढे वरती मी पदे देत आहे त्यांचा अभ्यासक्रम सर्वात पहिल्यांदा बघा. वरिष्ठ लिपिक, लिपिक टंकलेखक, लघु टंकलेखक, वाहन चालक, ड्रायव्हर कम ऑपरेटर, शिपाई या पदांकरिता त्यांच्या शैक्षणिक अर्हतेच्या समकक्षाच्या दर्जा समान अशा प्रकारचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे जो मराठी विषय आहे मराठी विषय 25 प्रश्न 50 गुण दिलेले आहेत. इंग्रजी 25 प्रश्न 50 गुण म्हणजेच एका प्रश्नाला यांनी येथे 2 गुण ठेवलेले आहेत. सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 गुण आणि बुद्धिमत्ता चाचणी येथे गणित म्हटलेलं नाही फक्त बुद्धिमत्ता म्हटलेलं आहे. 25 प्रश्न 50 गुण अशा प्रकारचे एकूण म्हणजे हे 100 प्रश्न असणार आहेत आणि त्याला 200 गुण. हे 100 प्रश्न सोडविण्यासाठी तुमच्याकडे 2 तासाचा वेळ म्हणजेच 120 मिनिटे तुमच्याकडे असणार आहेत. याच्यामध्ये डाऊट असेल बघू शकता ही जेवढे 7-8 पदे दिले एकूण 6 पदे दिलेले आहेत त्यांचा हा अभ्यासक्रम आहे. आता काही पदांचा अभ्यासक्रम जो वेगळा आहे ते मी तुम्हाला सांगतो. हे तांत्रिक जे पोस्ट असणार आहेत ते सांगतो. गाळणी चालक, प्रयोगशाळा सहाय्यक, तारतंत्री वीजतंत्री, पंप ऑपरेटर जोडारी, वायरमन सहाय्यक, ग्रंथपाल, उद्यान पर्यवेक्षक, हॉलमन आणि फायरमन हे जे एकूण 7 पदे आहेत त्यांचा अभ्यासक्रम बघू शकता. मराठी व्याकरण 15 प्रश्न 50 गुण. आता इथं माझ्या अंदाजित 15 प्रश्नांना 50 गुण कशा प्रकारे देता येतील? 1 मिनिट. आता म्हणजे जर यांनी 15 प्रश्न ठेवले आहेत आणि एका प्रश्नाला किती गुण ठेवण्यात येतील तर 15 एक इथं 50 म्हटलं इथं चूक असावी थोडक्यात हे बघून घेऊ शकता आपण. आता इथं 100 प्रश्न त्यांनी म्हटलेलं तर आहेच. ठीक आहे. याच्यामध्ये हे बरोबर आहे. 15 प्रश्न 50 गुण, 15 प्रश्न इंग्रजी व्याकरण 50 गुण, त्याच्यानंतर सामान्य ज्ञान 15 प्रश्न 50 गुण, बौद्धिक चाचणी 15 प्रश्न 50 गुण, तांत्रिक जे प्रश्न आहे प्रत्येकाच्या संबंधित गाळणी चालक प्रयोगशाळाच्या संबंधित जे विज्ञानाचे तांत्रिक प्रश्न आहे आय-टी-आयचे तांत्रिक प्रश्न आहेत ते एकूण 40 प्रश्न असणार आणि 80 गुण त्याच्यावरतीच तुमचं मेरिट ठरते हे लक्षात घ्या. आणि हे 100 प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्याकडे 2 तासाचा वेळ असणार आहे. इथे गणित नसल्यामुळे तुम्ही सोडवू शकता सहज बुद्धिमत्ता तुम्ही क्रॅक करू शकता. ठीक आहे. आता जे वरिष्ठ लिपिकचं जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये अभ्यासक्रमामध्ये काय विचारलं जाईल इथे बघू शकता. मराठी व्याकरणाचे जे 25 प्रश्न असणार आहेत त्याच्यामध्ये सामान्य मराठी सर्वसामान्य शब्दसंग्रह त्याच्यामध्ये वाक्यरचना म्हणी व्याकरण वाक्प्रचार वगैरे त्याच्यामध्ये समानार्थी विरुद्धार्थी शब्द असे असतात. त्याच्यामध्ये इंग्रजीमध्ये कॉमन व्होकॅब्युलरी वगैरे तुम्हाला विचारले जाईल. ग्रामरचे सेंटेन्स वगैरे विचारले जाईल. हा अभ्यासक्रम त्यांनी दिलेला आहे. तर लिपिकचा जो अभ्यासक्रम आहे इथे टॉपिक दिलेले आहेत लिपिकचे हे बघून घ्या. त्याच्यानंतर टंकलेखकचे इथे सर्व हे टंकलेखकचे इथे
बघून घ्या. आता वाहन चालकचे इथे म्हटलेलं आहे. वाहन चालकचा आणि यांचा जो अभ्यासक्रम आहे तो सारखाच आहे माझ्या अंदाजे. तिथे बघितलं तुम्ही. हां, बघू शकता वाहन चालक, ड्रायव्हर कम ऑपरेटर त्यांचा जो अभ्यासक्रम आहे एकत्रित येथे एकत्रितरित्या दिलेला आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. तीनही तुम्हाला पी-डी-एफ तुम्हाला आपल्या वाय-बी-डी अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती बघायला भेटतील. ठीक आहे. आता आता हे जे महत्त्वाचं पद आहे गाळणी किंवा चालक प्रयोगशाळा त्यांचा जो अभ्यासक्रम हा इथे तुम्ही हा बघू शकता. स्क्रीनशॉट काढून घ्या. प्रत्येक जर व्हिडिओचं वाचून दाखवलं तर खूप जास्त वेळ लागेल इथे. आता जे पद आहे नेक्स्ट आहे पंप ऑपरेटर जोडारी वीजतंत्री जे आहेत त्यांचा इथे विषय दिलेला आहे. विषय 15 1 15 35 45 म्हणजे 60 प्रश्न आणि हे 15 15 अशा प्रकारे हे तांत्रिक 40 हा जो अभ्यासक्रम आहे तुम्ही इथे बघून घेऊ शकता. नेक्स्ट जर तारतंत्री आणि वायरमॅन येथे म्हटलेलं आहे. यांचं जर बघितलं इथं, इथं मराठी 15 प्रश्न, इंग्रजी 15 प्रश्न, सामान्य ज्ञान 15 आणि बौद्धिक चाचणी 15 आणि जे तांत्रिक विषयाशी संबंधित आहे ते 40 प्रश्न इथे विचारले जातील. अशा प्रकारे एकूण 100 प्रश्न तुम्हाला इथे विचारले जातील. कारण हे वरचे 60 आणि हे 40 100 आणि तो संबंधित जो प्रकार आहे जे तांत्रिक प्रश्न दिलेले आहेत त्यांचं हे टॉपिक इथे तुम्ही बघू शकता. हे बघून घ्या तुम्ही कारण याच्यावरतीच प्रश्न राहतील. आता जे उद्यान पर्यवेक्षक यांनी म्हटलेलं आहे इथं, उद्यान पर्यवेक्षक मराठी सेम आहे 15-15चा पॅटर्न आणि 40 बघू शकता. हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट्री, ॲग्रीकल्चर संबंधित जे प्रश्न राहतील तांत्रिक प्रश्न 40 त्यांचा जो टॉपिक आहे ते इथे तुम्ही बघू शकत आहात. त्याच्यानंतर ग्रंथपाल सहाय्यकला देखील तांत्रिक प्रश्न येथे राहतील. त्यांचे टॉपिक इथे बघून घ्या तुम्ही. त्याच्यानंतर फॉलमॅनचा देखील अभ्यासक्रम इथे बघा. अभ्यासक्रम बघा इथे आणि इथे टॉपिक बघा. त्याच्यानंतर जे सर्वात जास्त शिपाईचे जे अर्ज येतात शिपाईला मराठी व्याकरण 15 प्रश्न, इंग्रजी व्याकरण 15 प्रश्न, सामान्य सॉरी 25-25चा पॅटर्न आहे इथे. आधीवरती 15-15चा होता परंतु त्यांनी इथं 15-15चा ठेवलेला आहे. सामान्य ज्ञान 15, बौद्धिक चाचणी 15 अशा प्रकारे हे 100चा पॅटर्न होईल आणि 200 गुणांचे इथे मेरिट लागेल. आता एकदम त्यांनी इथे काय म्हटलेलं आहे, जो अभ्यासक्रम काय म्हटलेला आहे, मराठी व्याकरणाचे जे टॉपिक दिलेले आहे शब्दसंग्रह, समानार्थी, विरुद्धार्थी, म्हणी, वाक्प्रचार वगैरे ते समान म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर इंग्रजी सेंटेन्स, ग्रामर असे म्हटलेलं आहे. व्होकॅब्युलरी वगैरे सर्व आहे. सामान्य ज्ञानवरती जर बघितलं, इतिहास, आधुनिक भारताचा, विशेष महाराष्ट्राचा इतिहास, आपल्या महाराष्ट्राचा भूगोल, अर्थव्यवस्थेवरती, चालू घडामोडी, राज्यशास्त्र आणि विज्ञानवरती, सामान्य विज्ञानवरती येथे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र हे सर्व त्यांनी टॉपिक येथे दिलेले आहेत. त्याच्यानंतर अग्निशामन फायरमॅनचा जो अभ्यासक्रम आहे तो सेम आहे. अग्निशामनच्या संबंधित त्याला देखील 40 प्रश्न इथे विचारले जाणारच आहेत. आता त्यांची कर्तव्य, जबाबदाऱ्या त्याच्यावरती देखील प्रश्न येथे राहणार आहे. आता हे शेवटचं पद असल्यामुळे एकूण जवळ याच्यामध्ये वेगवेगळी जर बघितले तर 30 पेक्षा 30 पेक्षा जास्त वेगवेगळी पदे याच्यामध्ये आहेत. त्यामुळे सर्व पदांचा अभ्यासक्रम जर तुम्हाला बघायचा असेल तर आपला जो टेलिग्राम ग्रुप आहे स्पेशल वाय-बी-डी अकॅडमी त्याच्यावरती तुम्हाला बघायला भेटणार आहे. जर याच्याबद्दल कोणताही डाऊट असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुम्हाला त्याचं उत्तर भेटेल. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.